नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेखी परीक्षेला होणाऱ्या नेमक्या चुका कोणत्या, त्या नेमक्या कशा टाळल्या पाहिजेत आणि पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे जेणेकरून आपला स्कोअर वाढेल. चला तर मग सुरू करूया. बरेचसे विद्यार्थी लेखी पेपरच्या वेळेस पेपर हातात आला की लगेच आहे तसाच सोडवायला सुरुवात करतात. मग त्यामध्ये ए, बी, सी आणि डी सेटनुसार प्रश्न चेंज झालेले असतात. कुणाला गणित सुरुवातीला आलेलं असतं, तर कुणाला मराठी व्याकरण, तर कुणाला बुद्धिमत्ता, तर कुणाला जी.के. आणि मग त्यातल्या त्यात एखादा प्रश्न अवघड दिसला की बऱ्याच जणांचा गोंधळ इथेच उडून जातो. त्याचा परिणाम म्हणून येणारे प्रश्न पण चुकतात. त्यासाठी गोंधळून जाऊ नका. बघा आता, एखाद्याला सुरुवातीला गणित आलं किंवा बुद्धिमत्ता आली तर तो त्याचेच प्रश्न जर सोडत बसला, त्यातले जर काही प्रश्न अवघड असले तर तो शेवटच्या प्रश्नापर्यंत जाऊच शकत नाही. यामुळे मराठी व्याकरण आणि जी.के. या दोन्ही विषयाचे असणारे सोपे प्रश्नसुद्धा राहून जातात. त्यासाठी पेपर सोडवायचा आपला स्वतःचा एक सिक्वेन्स ठरवून घ्या. म्हणजे नेमकं कसं, कुणाला मराठी व्याकरण सोपं जातं, तर कुणाला गणित, तर कुणाला बुद्धिमत्ता. आणि मी जर चुकत नसेल तर मला असं वाटतं की जी.के. सर्वांनाच अवघड जातं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे आपली ज्या विषयावर पकड आहे तो विषय सर्वात आधी सोडवून घ्या. म्हणजे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यानंतर इतर विषय सोडवायला घ्या. माझं विचाराल तर मी सुरुवातीला व्याकरण, त्यानंतर जी.के., त्यानंतर बुद्धिमत्ता आणि सर्वात शेवटी गणित सोडवायचं. त्याचं कारण असं आहे बघा, व्याकरण आणि जी.के.चे प्रश्न हे वन लायनर असतात, जे की आपण काही सेकंदात सोडवू शकतो. आणि गणित बुद्धिमत्तासाठी आपल्याला वेळ लागतो. त्यासाठी माझ्या मते तुम्ही सुरुवातीला मराठी व्याकरण आणि जी.के.चे प्रश्न सोडवून घ्यायला पाहिजे. कारण हे असे प्रश्न असतात याच्यावर तुम्ही किती जरी विचार केला तर जे प्रश्न तुम्हाला येत नाही तर ते शेवटपर्यंतही तुम्हाला येणार नाही. पण जर त्यातूनच जर तुमचा वेळ वाचला आणि तो वेळ जर तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणित सोडवण्यासाठी जर दिला तर त्यात तुमचे 4 प्रश्न जास्तीचे सॉल्व्ह होण्याची जास्त शक्यता असते. असं करत करत जर तुम्ही शेवटच्या प्रश्नापर्यंत गेले आणि जरी वेळ वाचला तर मग तुम्ही परत मागे यायचं आहे आणि आपले कोणते कोणते प्रश्न राहिलेत ते बघायचं आहे. मग त्यामध्ये गणित बुद्धिमत्ताचे जे अजून प्रश्न असतील त्यामध्ये जर तुम्हाला अजून डोकं काही लावता येत असेल तर त्यात डोकं चालवा आणि ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण शेवटची 5 मिनिटाची जी बेल वाजते त्याच्यावर लक्ष ठेवा. शेवटच्या 5 मिनिटाची जेव्हा बेल वाजते त्यावेळेला तुमचं पहिलं काम म्हणजे परत यायचं आहे पहिल्या प्रश्नापर्यंत आणि पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या प्रश्नापर्यंत जे जे प्रश्न कोरे राहिलेले आहेत की जे तुम्ही सोडवलेच नाही, तुम्हाला येत नाही किंवा कुठल्या तरी कारणामुळे तुम्ही ते सोडून दिलेले आहेत, त्या प्रश्नांना तुमच्या अंदाजे तुम्ही गोल करायचे. कारण आपल्याला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही जे प्रश्न अंदाजे गोल केलेत, जर तुम्ही 10 प्रश्न केले किंवा 7-8 प्रश्न अंदाजे गोल केले आणि त्यापैकी तुमचा 1 किंवा 2 जर प्रश्न बरोबर आले तर तेच तुम्हाला मेरिटमध्ये घेऊन जाऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका.